जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन संघटनेच्या सोलापूर जिल्हा तसेच पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी निवडीसंदर्भात रविवारी पंढरपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी, पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बालम मुलाणी तर पंढरपूर शहराध्यक्षपदी दत्ताजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्राचे कायदेशीर सल्लागारपदी ॲडव्होकेट सादिक शेख यांची फेरनिवड करण्यात आली। या सर्व पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे 5वे राष्ट्रीय अधिवेशन योग भवन पंढरपूर येथे होणार आहे। याबाबतची सविस्तर माहिती याप्रसंगी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी दिली। आपण जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन महाराष्ट्र दिल्ली भारत सरकार पंजीकृत नीति आयोग या संलग्न असणारे या फेडरेशनचे आज आपण पदाधिकारी यांची निवड करण्यासाठी मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे या नात्याने आज पुन्हा एकदा ॲडव्होकेट सादिक शेख यांची पश्चिम महाराष्ट्राच्या सल्लागारपदी त्यांची निवड आज यावर्षीही पहिल्या वर्षी केली होती, दुसऱ्या वर्षीही यावर्षी त्यांची निवड सादिक शेख यांची पश्चिम महाराष्ट्राच्या सल्लागारपदी निवड आज झालेली आहे। तसेच या ठिकाणी पंढरपूर शहरासाठी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे शहराध्यक्ष आपले पत्रकार बांधव संपादक दत्ताजीराव पाटील यांची या ठिकाणी आज शहर अध्यक्षपदी निवड सर्वानुमते करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तालुका अध्यक्ष पदासाठी आपले पत्रकार बांधव आणि समाधानदादा अवताडे आमदार साहेब यांचे पीए बालम मुलाणी यांची तालुका अध्यक्षपदी निवड आज सर्वानुमते करण्यात आलेली आहे। तसेच आपल्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड आपल्या सर्वांचे पत्रकार बंधू कल्याण कुलकर्णी यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड आज या बैठकीमध्ये सर्वानुमते करण्यात आली। असं मी आज या सर्वांचे येणाऱ्या 28 तारखेला राष्ट्रीय अधिवेशन आपले पंढरपूरमध्ये होत आहे। या अधिवेशनाच्या वेळी या सर्वांचे नियुक्तीपत्र आयडेंटिटी त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर व राष्ट्रीय प्रभारी अध्यक्ष आबासाहेब गुंतर पाटील शिर्डी व राष्ट्रीय राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, मुंबई, पुणे पूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर हे नियुक्तीपत्र यांना बहाल करण्यात येणार आहे।